51. एका संख्येने 342 ले भागले असता बाकी 47 उरते तर त्याच संख्येला 18 ने भागले असता बाकी किती उरेल? तर पहा 342 ला जर का भागले तर बाकी किती उरते? तर बाकी 47 उरते म्हणते. बाकी 47 उरते तर त्याच संख्येला 18 ने भागल्यास बाकी किती उरणार? 18 ने भागल्यास बाकी किती उरणार असा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या. तर अशा वेळेस काय करायचं, जे बाकी आहे ना त्या बाकीला त्या संख्येने भागून द्यायचं. म्हणजे 47 भागेला काय होणार? 18. त्या संख्येने भागून द्यायचं आणि जे बाकी उरते त्याचं उत्तर असणार. मग 18 एक 18, 18 दोन्ही किती होते? 36. ठीक आहे, 18 दोन्ही किती झाले? 36. मग आता 2 वेळा भाग गेला म्हणजे 47 मधून 36 जर का वजा करतो म्हणजे किती उरून आले? 11. म्हणजे बाकी किती उरते? 11. म्हणजे पर्याय क्रमांक 4 11. 23च्या पुढील 14वी विषम संख्या कोणती? 23च्या पुढची 14व्या क्रमांकाची विषम म्हणते. 14वी विषम संख्या कोणती? मग आता विषम संख्येत प्रत्येक 2 क्रमांकात विषम संख्येत फरक किती असते? 2चा. अशा 14 संख्या म्हणून काय होणार? 14 गुणिले 2 म्हणजे किती होणार? 28. आणि 23 आहे आणि 23च्या पुढची 14वी कोणती येणार? मग 28 याच्यात काय करायला लागेल? प्लस. म्हणजे 23 प्लस 28 जर का जोडतो म्हटलं 8 3 11 1 चला 1 2 2 4 1 5 म्हणजे 23च्या पुढील 14व्या क्रमांकाची विषम संख्या कोणती येणार? 51. म्हणजे पर्याय क्रमांक 2 51. 53. प्रश्न क्रमांक 53. 3 क्रमागत समसंख्येची बेरीज किती आहे म्हणते? 612. तर सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती? 3 क्रमागत आहे म्हणजे पहिली, दुसरी आणि तिसरी या 3 क्रमांक समसंख्येची बेरीज 612 आहे. तर पहिल्या आणि तिसऱ्या संख्येत फरक किती? क्रमागत समसंख्येत फरक किती असते? 2चा. म्हणजे इथे 2चा फरक म्हणजे टोटल फरक किती येणार? 4चा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 4. म्हणजे भागाकार द्यायची काही आवश्यकता नाही आहे. 54. कंचभागू बेवचा प्रश्न आहे. तर पहा 216 भागेला 24 वजा 6 अधिक 2 गुणेला 23 वजा 14 वजा 6 कंस प्रश्नार्थक चिन्ह. मग आता कंचभागू बेवचा हा प्रश्न आहे. तर कंचभागू बेवच्या नियमानुसार सगळ्यात पहिले आपल्याला कंस सोडवावं लागेल. तर आपण कंस सोडून पाहू. इथं 216 भागेला 24 मधून 6 गेले की उरले 18 उरते. ठीक आहे, अधिक 2 गुणेला मग इथं 14 6 किती झाले? 20 मधून 23 गेले किती उरले? 3. म्हणजे इथं काय होणार? कंसात किती येणार? 3. मग आता भागाकाराची क्रिया होणार. म्हणजे 216 भागेला अधिक आता याचा काय होणार? गुणाकार. 3 गुणे किती होणार? 6. मग इथं आपण भागाकार देतो म्हटलं 2 न भागाकार देऊ. 2 9 18, 2 1 2 त्यानंतर 0, 2 8 16, 9 1 9 9 2 18, 9 1 9 2 18 आणि 12 आणि 6 12 अधिक 6 12 आणि 6 किती होते? 18. म्हणजे 18 आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 18. क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56. 16चा वर्ग बरोबर 2चा घात m. तर m बरोबर किती हा तुम्हाला प्रश्न विचारला. तर इथं आपल्याला m ची किंमत काढणे आहे. मग m ची किंमत इथं लक्षात घ्या. हा 16 जो आहे इथं 2 आहे, ते इथं सुद्धा 2 करणे आपल्याला. ठीक आहे, याचा पाया सुद्धा काय करायला लागेल? 2 करायला लागेल. मग 16च म्हणजेच 2चा कितवा घात होते? 2चा चौथा घात होते. म्हणजे 2चा चौथा घात म्हणजे 16. हा 2 गुणिला जसच्या तसा बरोबर 2चा घात किती येणार? m. मग आता इथं 4 दुनी किती झाले? 8. म्हणजे 2चा घात 8 2चा घात m. 2 2 कटले म्हणजे m बरोबर किती आला? 8. म्हणजे पर्याय क्रमांक 1 8. क्रमांक 57. 3 अंकी 4 अंकी व 5 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती? पहा 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती येणार? 100. 4 अंकी कोणती येणार? 1000. 5 अंकी कोणती येणार? मग आपल्याजवळ 10,000. यांची सरासरी किती म्हणते? म्हणजे सगळ्याची बेरीज करून संख्या किती आहे? 1 2 3 संख्या म्हणजे आपल्याला कितीने भागून द्यायला लागेल? 3 ने भागा लागेल. मग 1 0 0 1 1 1 म्हणजे आपल्याजवळ आला 11,100. याले 3 ने आपल्याला भागणार. 3 1 3 3 दुनी 6 3 त्रिक 9 उरले 2 3 7 21 म्हणजे किती आले? 3700. म्हणजे पर्याय क्रमांक 1 3700. प्रश्न क्रमांक 58. 3 सेकंद व 45 मिनिटं याची गुणोत्तर काढा म्हणते. इथं 3 सेकंद दिलेले आहे. 3 सेकंद व 45 मिनिटं यांचे काय काढायचे? गुणोत्तर. मग आता इथं सेकंद इथं मिनिट आहे. मग मिनिटाले सुद्धा आपल्याला सेकंदात रूपांतर करावं लागेल. म्हणजे 3 जच्च्या तशी लिहू. आता मिनिटाले सेकंदात रूपांतर करण्यासाठी आपल्याला 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद होते. म्हणजे किती गुणिले लागेल? 60 ने आपल्याला गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, मग आता इथं 3 यास 45 गुणिला किती होणार? 60. गुणाकार करतो म्हटलं म्हणजे भागाकार करतो, गुणाकार करतो म्हणजे 3 1 3 3 1 3 3 दुनी 6 म्हणजे किती झाले? 60. मग इथं 1 आला. 45 दुनी किती झाले? 90 0 म्हणजे 1 यास 900. म्हणजे पर्याय क्रमांक 59.
अशोकने एक वस्तू विकल्यामुळे त्याला 1000 रुपये नफा झाला. जर त्या वस्तूची किंमत 7500 रुपये असेल तर विक्री किंमत किती पहा. एक वस्तू विकली आहे ना, विकल्यामुळे किती रुपयाला नफा झाला म्हणते. विकल्यामुळे त्याला 1000 रुपयाचा नफा झाला. 1000 रुपयाचा काय झाला, नफा झाला. आणि त्यानं वस्तू किती रुपयाला खरेदी केली होती. त्या वस्तू खरेदी केली होती 7500 रुपयाला खरेदी केली होती आणि 1000 रुपये नफ्याने विकली. म्हणजे ते वस्तू 7500 ची वस्तू 1000 नफ्याने विकली म्हणजे त्याने विकली कितीले 8500 रुपयाले. म्हणजे पर्याय क्रमांक 3 8500. दशादशे 16 दराने 900 रुपये मुद्दलाचे 9 महिन्याचे सरळ व्याज किती पहा. आता दशादशे म्हणजे दर किती आपल्याजवळ, दर आहे आपल्याजवळ 16% दर आहे. त्यानंतर मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल किती आपल्याजवळ 900 रुपये आहे. त्यानंतर वेळ आपल्याजवळ म्हणजे यन, वेळ म्हणजे आपण दर्शवतो यन आपल्याजवळ आहे 9 महिने. आणि आपल्याला विचारलं काय, आपल्याला सिंपल इंटरेस्ट विचारला तर सिंपल इंटरेस्ट आपल्याला काढणार आहे. इथं 9 महिने आपलं सूत्र येते सिंपल इंटरेस्ट बरोबर PNR भागेला 100. ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट आपल्याला माहित नाही जच्च्या तसा. पी म्हणजे मुद्दल किती आहे 900, यन म्हणजे किती आहे 9 महिने, हे काय 9 महिने. ठीक आहे. आणि आपल्याजवळ दर किती आहे 16% म्हणजे भागेला 100. आता इथं 9 महिने आहे तर हे दशादशी दर आहे, दर साल दर आहे, पण इथं 9 महिने दिले तर मग महिने जर असेल तर किती भागा लागेल 12 आपल्याला भागा लागते. मग जर आपण हे सोडवतो म्हटलं तर बा हे 2 शून्य कटले. इथं 4 त्रिक 12, 4 चोक 16, 3 एक 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आहे का नाही. आपलं पहा आता सिंपल इंटरेस्ट म्हणजे उरला किती आपल्याजवळ इथं 3 गुणिला 9 गुणिला 4. ठीक आहे. मग बरोबर इथं 4 त्रिक किती होणार 12, 12 9 किती होते 108. म्हणजे सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज किती भेटला आपल्याला 108 रुपये. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 61. एक नाव ताशी 300 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने 6 तासात पार करते. म्हणजे समजा अंतर आहे, हे प्रवाहाची दिशा आहे, या प्रवाहाच्या दिशेने एकूण अंतर आहे समजा 300, हे 6 तासात पार करते. म्हणजे एका तासात किती 50 किलोमीटर पार करते. याच्यात 50 किलोमीटर हा जो वेग आहे हा प्रवाहाचा सुद्धा वेग आहे आणि बोटेचा सुद्धा वेग आहे. तर त्यामध्ये म्हणते प्रवाहाचा वेग किती आहे, प्रवाहाचा वेग आहे याच्यात 20. म्हणजे 50 मध्ये 20 प्रवाहाचा वेग आहे म्हणजे बोटेचा वेग किती झाला 30 किलोमीटर प्रति तास. तर तेवढेच अंतर म्हणजे किती अंतर 300. तर 300 किलोमीटर अंतर 30 किलोमीटर प्रति तास वेगाने पार केल्यास 3 दाय किती होणार आपलं 3 दाय 30 म्हणजे किती तासात पार करणार 10 तासात पार करणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 62. सारिका आपल्या मुलीच्या नावे अशी रक्कम पोस्टात गुंतवायची आहे जेणेकरून मुलीला महिना 1000 रुपये व्याज मिळेल. पोस्ट दशादशे 8 दराने देते तर सारिका ताईने किती रक्कम गुंतवली पहा. तर हा प्रश्न आपण ऑप्शनवर सोडवलेला बरा. पहा आपलं सिंपल इंटरेस्ट किती 1000 रुपये भेटला पाहिजे म्हणते प्रत्येक महिन्याला. ठीक आहे. आपण जर समजा मुद्दल इथं या ठिकाणी समजा मुद्दल आपली पी मुद्दल आपण पकडून घेऊ 1,50,000 रुपये मुद्दल पकडून घेऊ. दर दिलेला आहे, दर दिलेला आपल्याला 8% आणि वेळ दिलेली आहे, वेळ म्हणजे यन दिलेला आपल्याला 1 महिना आहे ना. आणि आपल्याजवळ 1 महिना. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे सिंपल इंटरेस्ट आपला किती रुपये आला पाहिजे 1000 रुपये आला पाहिजे. ठीक आहे. आता 1000 रुपये आपला सिंपल इंटरेस्ट आला पाहिजे पाहू आपण. पहा मग आता सिंपल इंटरेस्ट बरोबर मुद्दल किती आहे 1,50,000 रुपये. ठीक आहे. दर आहे 8%, महिना किती वेळ किती आहे 1 महिना भागेला काय येणार 100. आता इथं हा एक काय महिना आहे म्हणून भागेला काय करायला लागेल 12 इथं घ्यायला लागेल. मग आता सोडवा. हे जर का आपण सोडतो म्हटलं हे 2 शून्य कटले. 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 3 एक 3, 3 5 15. म्हणजे किती झाले 500. 500 गुणिले 2 म्हणजे किती 1000. म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती आपल्याला जोड 1000 रुपये आला. सिंपल इंटरेस्ट म्हणजे व्याज किती आले पाहिजे होता 1000च यायला पाहिजे होता. म्हणून आपण घेतलेली रक्कम 1,50,000 रुपये काय आहे योग्य म्हणजे पर्याय क्रमांक 3. एक जापानी येन बरोबर किती दिलेला आहे आपल्याला जापानी येन बरोबर 2.10 रुपये दिलेले आहे समजा. तर 400 येन म्हणजे किती. आता एवढा सोपे प्रश्न काहीच नाही आहे. फक्त 2.10 गुणिले किती करायचं 400. हा पॉईंट कटला हे 2 शून्य कटले. मग 4 0 0 4 1 4 4 0 म्हणजे किती होणार 840 येन होणार. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 64. जर x आणि 10 मधील अंकगणितीय मध्य 17.5 आहे तर x बरोबर किती. जर x आणि 10 मधील म्हणते अंकगणितीय आहे ना किती आहे म्हणते 17.5. म्हणजे याच्या मधातला जो अंक आहे तो 17.5 आहे तर x बरोबर किती. मग आपल्याला x हा आपण काय घेऊ पर्यायावरून घेऊ. पर्यायावरून समजा आपण 25 घेतला तर मग आणि दुसरी संख्या कोणती आहे 10 म्हणजे 25 अधिक 10
मग आता संख्या किती आहे 2 म्हणून भागिले काय होणार 2, 25 अधिक 10 किती होते 35, 35 भागिले 2 म्हणजे किती होते 17.5. म्हणजे आपण एक्सच्या ठिकाणी जो 25 घेतला तो काय आहे योग्य आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ सरळ सरळ काय आहे अंकगणितीय मध्यकाळा म्हणजे म्हणण्याचा अर्थ सरासरी काढणे आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार 1, 25. 61 अंश मापाच्या कोनाचा कोटिकोन किती अंशाचा माप असेल. आता 61 अंश कोनाचा कोटिकोन किती माप, दोघांची बेरीज किती होत असते, दोघांची बेरीज इथे किती होते 90 होते. मग आता 61 प्लस एक्स बरोबर किती दिलं आपल्याला 90. मग आपल्याला एक्स काढायचा आहे म्हणून 90 वजा काय केला 61. मग 61 मधून 90 गेला किती होणार 29. म्हणजे एक्स बरोबर किती येणार 29. म्हणजे पर्याय क्रमांक 2. कंसाचे माप 100 आहे तर संगत विशाल कंसाचे माप किती. पहा आता हा जो एक वर्तुळ आहे, हा वर्तुळाचा कोन किती असते 360 असते. त्यापैकी एक 100 आहे, दोघांची बेरीज 360 झाली पाहिजे. म्हणून आता 100 मध्ये किती जोडा लागेल 360 होणार तर 260 जोडा लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 260. प्रश्न क्रमांक 69. प्रश्न क्रमांक 69 म्हणते 5/9 च्या म्हणजे गुन्हेला होते 1/3 च्या म्हणजे गुन्हेला होते 36/10 36/10 10 मध्ये म्हणजे बेरीज होते किती मिळवावे म्हणजे x मिळवावे. म्हणजे उत्तर 5/3 येईल. पहा आता आपल्याला सोडवणं आहे, सोपी प्रश्न आहे. मग आता इथं गुणाकाराची क्रिया आहे, हे जे जे करते ते काढून द्यायचे. 5 1 5 5 दुनी 10 9 1 9 9 चौक 36 बे 1 बे बे दुनी 4. मग वरत 2 1 1 उरला म्हणजे 2 1 2 2 1 2. खाली किती उरले 3 1 3 3 1 3 अधिक किती आला x बरोबर 5/3. मग आपल्याला x काढायचा आहे तो जसं तसं ठेवा. इकडे अपूर्णांकाची संख्या इकडे प्लसची काय जाणार मायनस म्हणजे x बरोबर 5/3 हा प्लस आहे, इकडे जाणार काय होणार मायनस म्हणजे काय होणार 2/3. मग आता जर का x बरोबर आता छेद समान आहे वरच्या वरच्याची वजाबाकी होणार 5 म्हणून 2 गेला किती उरते 3 आणि 3 भागिले 3 म्हणजे किती ते 1. म्हणजे x बरोबर किती आला 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 70 साईकडे असलेल्या मण्यांच्या 1/4 1/2 1/8 याप्रमाणे 3 माळा बनवल्यास तेव्हा 80 मणी शिल्लक राहते. तर साईने माळा तयार करण्यासाठी किती मणी वापरल्या. तर पहा समजा आता पर्यावरण घ्यायला लागेल आपल्याला. समजा त्यानं 560 मणी वापरले अधिक शिल्लक मणी किती उरले, शिल्लक उरले त्याच्याजवळ 80 म्हणजे टोटल 560 80 किती होणार 640 मणी होणार. मग आता या 640 पैकी पहिले 1/4 मग 640 पैकी 1/4 मणी वापरले म्हणजे 4 1 4 4 1 4 2 उरले 4 6 24 म्हणजे किती मणी वापरले 160. त्यानंतर किती 1/2 म्हणजे 640 पैकी 1/2 मणी वापरले 1/2 मणी वापरले म्हणजे किती मणी वापरले 320. त्यानंतर किती वापरले 1/8 म्हणजे 640 पैकी 1/8 मणी वापरले म्हणजे 8 8 64 म्हणजे किती मणी वापरले 80. मग आता हे वापरले किती हे किती मणी वापरले गेले म्हणते. आता पाहून घेऊ आपण याची बेरीज जर करतो म्हटलं हा 0 8 2 10 16 6 आजचाला 1 3 2 5 म्हणजे 560 मणी वापरले. होते किती मणी 640 म्हणजे 640 मधून 560 मणी जर का गेले तर उरते किती 80 शिल्लक उरते. पण वापरले त्याने किती 560 म्हणजे पर्याय क्रमांक 2 560. 71 प्रश्न क्रमांक 71 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 अधिक 1/5 बरोबर किती नाही म्हणते. बरोबर किती नाही म्हणते. तर आपल्याला पर्याय होता पर्याय 1 होता 1, पर्याय 2 होते 2, पर्याय क्रमांक 3 होता 5/5 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1 आणि 3. पहा मग आता इथं अंश आणि छेदाच्या स्वरूपात जर काही मांडणी आहे. इथं समजा छेद काय समान आहे तर बेरीज असेल तर अंशांशाची काय होणार बेरीज, वजाबाकी असेल तर अंशांची वजाबाकी. तर छेद हा कितीही वेळा असतो एकच वेळा लिहायचा आणि अंशाची बेरीज करते 1 1 2 2 1 3 3 1 4 4 1 5 5 भागेला 5 म्हणजे किती होते 1 म्हणजे हेही येणार. ठीक आहे 5 भागेला 5 म्हणजे हे सुद्धा किती होते 1 म्हणजे हे येणार. मग 1 आणि 3 येणार पण कोणते नाही म्हणते. मग नाही म्हणते 2 येणार नाही म्हणजे आपलं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 2 2. प्रश्न क्रमांक 73 2 समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जात आहे. त्या दोन्ही रेल्वे एका खांबाला 10 व 15 सेकंदात ओलांडते. तर दोन्ही रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडन. तर लक्षात घ्या तर एकाच दिशेने रेल्वे चालली, एकाच दिशेने जाते तेव्हा काय होते वेगाची काय होते वजाबाकी होते. ठीक आहे. आणि ज्यावेळेस रेल्वे विरुद्ध दिशेने जाते त्यावेळेस काय होत असते बेरीज होत असते. तेव्हा वेगाची काय होत असते बेरीज होत असते. मग जाणे आणि येणे म्हणजे जाते आणि येते म्हणजे अंतर किती आहे 2 आहे. म्हणजे याचं सूत्र कसं होणार 2 गुणेला 10 गुणेला 15
आणि जाते आणि येते पण कसं आहे एकाच दिशेनं जाते येते म्हणून वेगाची काय होणार वजाबाकी 15 वजा काय होणार 10 बसे सोडवणं आहे आपल्याला. मग इथं 2 गुणिला 10 गुणिला 15 भागेला 15 मधून 10 गेले किती होते 5. 5 दुनी 10 15 दुनी 30 आणि 30 दुनी किती होणार 60. म्हणजे ते एकमेकाला किती वेळात ओलांडणार 60 सेकंदात ओलांडणार म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 74 दोन उमेदवारांनी एका निवडणुकीत निवडणूक लढवली त्यापैकी एका उमेदवाराला 40% मतं मिळून 10,000 मतांनी पराभूत केले तर जिंकणाऱ्या उमेदवाराने किती मतं मिळवली पहा. आता दोन उमेदवार होते समजा 100% मतदान होते त्यापैकी एका उमेदवाराला किती भेटले 40%. त्यापैकी एका उमेदवाराला भेटले 40 तर दुसऱ्या उमेदवाराला किती भेटणार 60% मतं भेटणार. ठीक आहे 40% मतं मिळून 10,000 मतांनी पराभूत केले म्हणजे एकाला 40 भेटले एकाला 60 भेटले म्हणजे 60 वाला जिंकणारा आणि 40 वाला हारणारा. ठीक आहे मग याच्यात फरक किती टक्केचा आहे 20%चा फरक आहे. याच्यात फरक किती टक्केचा 20%. म्हणजे म्हणण्याचा अर्थ हारणारा 20% हारला आणि जिंकणारा हा 20% जिंकला आणि 20% मतं म्हणजे आपल्याला प्रश्नात किती दिलेले आहे 10,000 मतं दिलेले आहे. तर विचारलं काय तर जिंकणारा उमेदवार किती मतं मिळाले जिंकणाऱ्या उमेदवाराला किती टक्के मतं मिळाले 60. मग 20% म्हणजे 10,000 होते तर 60% म्हणजे किती मग 20ची किती पट आहे इथं 3 पट आहे इथं सुद्धा काय करायला लागेल 3 पट म्हणजे 10ची 3 पट किती होणार 30,000 म्हणजे पर्याय क्रमांक 2 30,000. 75 प्रश्न क्रमांक 75 1/3 बी बरोबर ए कॉमा 1/2 सी बरोबर बी तर ए यास बी यास सी बरोबर किती. तर पहा इथं लक्षात घ्या तर आता हे दिलेली संख्या इथं छेदातली संख्या भागाकाराची इकडे जाताना काय होते गुणाकारात हे छेदातली संख्या भागाकाराची इकडे जाताना गुणाकारात होणार म्हणजे इथं 1 बी बरोबर A3. ठीक आहे त्यानंतर 1 सी बरोबर 2 बी असं होणार. मग आता बी ची किंमत हे ए ची किंमत होईल आणि ए ची किंमत हे बी ची किंमत होईल म्हणजे ए बरोबर किती येणार 1 आणि बी बरोबर किती येणार 3. त्यानंतर सी ची किंमत हे बी ची किंमत होणार आणि बी ची किंमत हे सी ची किंमत होणार म्हणजे सी बरोबर होणार 2 आणि बी बरोबर किती होणार 1. मग त्याचप्रमाणे आपल्याला इथं बी 2 वेळा आहे म्हणून बी आपल्याला मनात लिहायला लागेल म्हणून ए यास बी यास सी. ठीक आहे मग ए किती आपल्याजवळ 1 आहे तर हा 1 लिहिला. त्यानंतर बी किती आपल्याजवळ 3 आहे तर हा 3 लिहिला. मग दुसऱ्या लाईनमध्ये ए किती आपल्याजवळ 1 आहे सी किती आहे 2 आहे तो 2 लिहिला. मग आता तिरपा गुणाकार 1 गुणिले 1 म्हणजे 1 3 1 3 3 दुनी 6 म्हणजे आपलं गुणोत्तर किती येते 1 3 6 पर्याय क्रमांक 2 1 3 6. क्रमांक 72 रिकाम्या जागी असलेले लयबद्ध मालिका ओळखा म्हणते. मग इथं एन डॅश झेड डॅश पी झेड डॅश डॅश झेड. ठीक आहे तर इथं आपण अंक मोजून घ्यायचे. सगळ्यात पहिले काय करा अंक मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आहे म्हणजे आपण 3 3 चे गट पाडू. समजा हा 3 चा गट पडला आणि इथं हा 3 चा गट पडला तर इथं ऑप्शनची गरज नाही. पहा इथं पहिला इथं एन आहे तर इथं सुद्धा पहिल्या ठिकाणी एन येणार म्हणजे इथं काय येणार एन आणि इथं सुद्धा पहिल्या ठिकाणी काय येणार एन येणार. आता इथं दुसऱ्या जागी रिकामी जागा आहे इथं दुसऱ्या जागी कोण आहे पी आहे इथं कोण येणार पी येणार इथे काय येणार मग पी येणार म्हणजे एन पी झेड एन पी झेड एन पी झेड म्हणजे आपलं उत्तर आहे पी एन झेड पी एन एन पी पी एन एन पी म्हणजे पर्याय क्रमांक 3 पी एन एन पी. एका सांकेतिक भाषेत एम ओ यू बी आय म्हणजे किती होणार 24. त्यानंतर बी ए टी बॅट म्हणजे किती होणार 8. त्यानंतर आय सी ई सी आर डबल ई एम म्हणजे किती आपल्याला असं दिलं आहे. मग इथं आपल्या लक्षात येते की इथं अल्फाबेट किती आहे 5 आहे. मग 5चा वर्ग वजा 1 म्हणजे किती होणार 24. इथं 3 आहे 3चा वर्ग 9 वजा 1 म्हणजे 8. इथं किती अल्फाबेट आहे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणून 8चा वर्ग वजा 1 म्हणजे 64 वजा 1 म्हणजे किती होणार 63 म्हणजे पर्याय क्रमांक 2 63. प्रश्न क्रमांक 83 आपल्याला एक वर्तुळात संख्या दिलेली आहे 30. इथं 4 1 2 3. त्यानंतर वर्तुळातली जी संख्या दिलेली आहे 54. इथं 2 3 5 आणि 4. त्यानंतर इथं वर्तुळातली संख्या दिलेली आहे 8 6 1 आणि 3. मग तर आता काय केलेलं असणार की हे संख्या आली असणार तर इथं असं लक्षात येते की प्रत्येकाचा वर्ग करून संख्या आतमधली आलेली आहे. 4चा वर्ग 16 3चा वर्ग 9 2चा वर्ग 4 अधिक 1 याची बेरीज करतो म्हटलं 30 येते. मग त्याचप्रमाणे याची सुद्धा बेरीज 5चा वर्ग 25 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 2चा वर्ग 4 याची बेरीज 54 येते. त्याचप्रमाणे याची सुद्धा आपण बेरीज करतो म्हटलं 6चा वर्ग 36 अधिक 3चा वर्ग किती होणार 9 अधिक 8चा वर्ग 64 अधिक 1 याची जर का आपण बेरीज करतो म्हटलं तर याची बेरीज किती येते 110 म्हणजे पर्याय क्रमांक 4 110.
अंक 86 घड्याळात 6:50 झाले असता तास काटा मिनिट काटा यांच्या दरम्यान किती अंशाचा कोन असेल पहा. आता 6:50 आता वेगवेगळ्या याच्यासाठी सूत्र सुद्धा आहे, पण मी सूत्राचा वापर न करता तुम्हाला डायरेक्ट सांगतो. पहा इथं 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 1, 11. 6:50 म्हणजे इथं 6:50 म्हणजे मिनिट काटा राहील 10वर. ठीक आहे. सध्याच्या दरम्यान यांच्या दरम्यान सध्या ह्या दोन्ही काटे दरम्यान किती अंशाचा कोन आहे? 30, 60, 90 आणि 120. किती अंशाचा कोन आहे? 120. 6:50 म्हणते. हे काय झाले आपले मिनिटं झाले आणि हे काय झाले आपले तास झाले. तर नेहमी 50ले कितीनं भागून द्यायचं, म्हणजे मिनिटाला कितीनं भागायचं? 2 भागायचं. 50ले 2 भागलं किती झालं? 25. एकूण कोण होता? 120. मग 120 मधून 25 वजा केले किती उरले? 95. म्हणजे पर्याय क्रमांक 2 95. प्रश्न क्रमांक 87. गोलू हा रमेशचा भाऊ आहे, प्राची सुनीलची बहीण आहे. रमेश हा प्राचीचा मुलगा आहे, तर गोलूचे प्राचीशी नाते का? पहा, गोलू हा रमेशचा भाऊ आहे. गोलू हा रमेशचा भाऊ आहे. गोलू हा रमेशचा भाऊ आहे. भाऊ आहे या नात्यानं कोणी दोन्हीचे दोन्ही एकाच लाईनीत येणार. भाऊ आहे म्हणजे प्लस येणार. रमेश सुद्धा काय येणार? प्लस येणार. हे काय? भाऊ आहे. ठीक आहे. त्यानंतर प्राची सुनीलची बहीण आहे. तर प्राची सुनील काय दिलेलं म्हणजे ते वेगळं लिहा, पण इथं प्राची जे आहे ते सुनीलची बहीण आहे. प्राची सुनीलची बहीण आहे. मग प्राची सुनीलची बहीण आहे म्हणजे मायनस. प्राची सुनीलची बहीण आहे. रमेश प्राचीचा मुलगा आहे. हा जो रमेश आहे म्हणते हा प्राचीचा मुलगा म्हणजे रमेश कुठे या ठिकाणी येणार? रमेश हा प्राचीचा कोण आहे? मुलगा आहे. रमेश हा प्राचीचा मुलगा आहे आणि रमेशचा भाऊ कोण आहे? गोलू. आणि रमेशचा भाऊ कोण आहे? गोलू. ठीक आहे. हा कोण आहे? रमेशचा कोण आहे? भाऊ आहे. रमेशचा भाऊ आहे गोलू. तर गोलूचे प्राचीशी नाते काय? तर गोलूचे प्राची माझा पहा. आता प्राचीचा मुलगा कोण आहे? रमेश. आणि रमेशचा भाऊ कोण आहे? गोलू. म्हणजे म्हणण्याचा अर्थ तुमची आई, तुमच्या भावाची कोण लागन? तुमच्या भावाची पण आईच लागणार. म्हणजे गोलूची प्राची कोण लागते? आई लागते. गोलूची प्राची कोण लागते? आई लागते. परंतु विचारलं काय? गोलूचे. तर याच्यात कसं आहे? जे चे लागलेलं असते त्याचा संबंध सांगा लागते. गोलूचे म्हणजे गोलूबद्दल विचारला आहे. तर प्राचीचा गोलू कोण लागणार? मुलगा लागणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 89. जर 1 जानेवारी 2017 मंगळवार आहे. 1 जानेवारी 2017 कोणता वार आहे? म्हणजे मंगळवार आहे. तर 31 डिसेंबर. तर 31 डिसेंबरचा कोणता वार असेल? मग इथं लक्षात ठेवायचं, जर साधारण वर्ष असणार तर साधारण वर्षात 1 जानेवारीला जो वार असते तोच वार असते 31 डिसेंबरले. म्हणजे 1 जानेवारीचा जो वार असते तोच वार असते 31 डिसेंबरले. जर लीप वर्ष जर का असतं इथं तर 1 जानेवारीला असणारा वार आणि 31 डिसेंबरला असणारा वार तो 1 दिवसानं काय जाते? पुढे जाते. परंतु साधारण वर्ष असन म्हणजे लक्षात ठेवायचं, जर एखाद्या साधारण वर्षात 1 जानेवारीचा वार आणि 31 डिसेंबरचा वार काय असते? तोच असते. ठीक आहे. परंतु लीप वर्षात 1 जानेवारीचा वार आणि 31 डिसेंबरचा वार काय ते 1 दिवसानं पुढे येते. मग त्याचप्रमाणे काही अजून जर का समजा आपल्याला विचारलं क्रिसमस कधी असते? क्रिसमस विचारते, गांधी जयंती विचारते आणि विचारते महाराष्ट्र दिन कधी असते? मग पहा, मग क्रिसमस असते आपली 25 डिसेंबरले. ठीक आहे. गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरले आणि महाराष्ट्र दिन असते 1 मेले. तर हे तिन्ही वार असते ना वर्षात, हे तिन्ही वार एकाच दिवशी असते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 2 ऑक्टोबरचा समजा गांधी जयंती समजा बुधवारची होती तर त्याच वर्षी क्रिसमस सुद्धा बुधवारची असणार आणि त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कधी असणार? बुधवारचाच असणार. तर हे लक्षात कसं ठेवायचं? हे लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा, क्रिसमसच्या दिवशी पहा, क्रिसमसच्या दिवशी कामगार हे महात्मा गांधींना भेटले. पहा, क्रिसमसच्या दिवशी कामगार महात्मा गांधींना भेटले. म्हणजे क्रिसमस कधी येते? 25 डिसेंबर. त्यानंतर कामगार दिन म्हणा किंवा महाराष्ट्र दिन म्हणा 1 मेच येते. म्हणजे हा येणार 1 मे. आणि गांधी जयंती कधी येते? 2 ऑक्टोबर. म्हणजे लक्षात ठेवायचं, क्रिसमसच्या दिवशी कामगार गांधींना भेटले म्हणजे 25 डिसेंबर, 1 मे आणि गांधी जयंती हे प्रत्येक वर्षी सारख्याच वारी येते. तो लीप वर्ष असो की साधारण वर्ष असो. प्रश्न क्रमांक 90. प्रश्न क्रमांक 90 आपल्याला प्रश्न क्रमांक 90 दिले 120 गुणेला 40 अधिक 27 वजा 13 भागेला 18. आता आपल्याला दिलेला आहे, जर गुणेला म्हणजे भागेला म्हणजे इथं गुणाकाराच्या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह येणार, भागेला म्हणजे अधिक, इथं भागाकाराच्या ठिकाणी अधिकचं चिन्ह येणार, प्लस म्हणजे गुणेला, प्लस म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह येणार, प्लस म्हणजे गुणेला आणि वजाबाकी म्हणजे वजाबाकी चिन्ह येणार. म्हणजे इथं 120
इथं 40, इथं 27, इथं 13 आणि इथं 18. तर किती येणार मग? 0 0 कटला, 4 त्रिक 12. आता इथं 27 गुणिले 3 वजा 13 अधिक 18. 27 त्रिक होऊन आले 81. ठीक आहे. मग आता हे प्लस करून टाकला याच्यात 81 प्लस 18 म्हणजे 9. 9 किती झाले हे 99. 99 वजा 13 जर करतो म्हटलं किती ते 86. म्हणजे पर्याय क्रमांक 4 86. प्रश्न क्रमांक 93. एक्स हा पूर्व दिशेला चालू लागला. एक्स हा समजा एक्स कुठे आहे काय आहे काहीच माहीत नाही. दिशेचा जर का विचार करतो म्हटलं हे उत्तर दिशा, हे दक्षिण दिशा, हे पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा. एक्स हा पूर्व दिशेला चालू लागला म्हणजे एक्स इकडे होता. एक्स हा पूर्व दिशेला चालू लागला. काही वेळानं तो उजवीकडे चालू लागला. हा याचा काय येणार? हे याची डावी बाजू हे येणार उजवी बाजू. काही वेळानं तो उजवीकडे चालू लागला म्हणजे खालच्या दिशेने चालला. त्यानंतर तो डावीकडे म्हणजे समजा आता इकडे जर चालला तर हे कोणती जर बाजू डावी हे येणार उजवी. त्यानंतर तो डावीकडे वळला म्हणजे इकडे चालला व पुन्हा उजवीकडे वळू लागला व पुन्हा उजवीकडे म्हणजे हे येणार डावी हे येणार उजवीकडे म्हणजे खाली. तर आता तो शेवटी कोणत्या दिशेने चालत आहे? तर खालची दिशा कोणती येणार? दक्षिण. म्हणजे पर्याय क्रमांक 2 दक्षिण. 94. विसंगत घटक ओळखा म्हणते. विसंगत घटक मध्ये तुम्हाला दिलेला आहे इथं चौरस नंतर इथं दिलेलं आहे आपल्याला आयत, त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला वर्तुळ, त्यानंतर इथं दिलेलं आहे त्रिकोण. ठीक आहे. तर चौरसचा जर का आपण विचार करतो म्हटलं तर चौरसच्या चारही बाजू काय असते? बरोबर असते. आयात म्हणजे अमोरासमोरील बाजू काय असते? बरोबर असते. त्रिकोण म्हणजे गोल होते, वर्तुळ म्हणजे गोल होते आणि त्रिकोण म्हणजे याच्या तिन्ही बाजू काय असते? सारख्या असते. तर पहा आता चौरसमध्ये पहा जिथं कोण बनून आला. ठीक आहे. आयातमध्ये सुद्धा कोण बनून आला, त्रिकोणमध्ये सुद्धा कोण बनून आला, परंतु वर्तुळात कोण बनत नाही. म्हणून विसंगत घटक कोणता येणार? वर्तुळ. म्हणजे पर्याय क्रमांक 3 वर्तुळ. प्रश्न क्रमांक 95. विद्यार्थ्यांच्या एका रांगेत अक्षय हा डावीकडून 16वा आहे. समजा हे अशी एक रांग आहे. ह्या रांगेत डावी बाजू हे डावीकडून अक्षय हा कितवा क्रमांकावर आहे म्हणते? अक्षय हा 16व्या क्रमांकावर आहे. म्हणजे अक्षयच्या अलीकडे 15 व्यक्ती आहे आणि अक्षय हा 16व्या क्रमांकावर म्हणजे स्वतः एक. त्यानंतर विजय हा उजवीकडून 18व्या क्रमांकावर आहे. विजय हा उजवीकडून 18व्या क्रमांक म्हणजे इथं 18 आणि याच्या अलीकडे किती व्यक्ती असेल? 17. ठीक आहे. अविनाश अक्षयच्या उजवीकडे 11वा आहे. अविनाश जो आहे अक्षयच्या उजवीकडे किती आहे म्हणते? 11वा. अक्षयच्या उजवीकडे 11वा आहे म्हणजे इकडे जर का विचार करतो म्हटलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 11वा क्रमांक कोण आहे म्हणते? अविनाश. ठीक आहे. तर विजय अक्षयच्या उजवीकडे 11वा आहे आणि विजयच्या डावीकडे 3रा आणि विजयच्या डावीकडे 3रा म्हणजे इथं 2 व्यक्ती असन, इथं विजयच्या डावीकडे 3रा. तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती? जर आपण इथं विचार करतो म्हटलं पहा इथं किती झाले? हे किती झाले? इथं आपले 16 आणि इथे किती झाले होते? 17. ठीक आहे. हे किती झाले? आपले 33. ठीक आहे. 33. त्यानंतर हे मंदातले किती मोजतो म्हटलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 म्हणजे इथं प्लस 13 म्हणजे विद्यार्थी किती? 3 आणि 3 किती झाले? 6. इथं 4 3 किती झाले? 4 म्हणजे किती होणार टोटल? 46. ठीक आहे. परंतु पर्यायामध्ये आहे काय? पर्यायामध्ये नाही आहे. पर्यायामध्ये काय? 48 आहे. तर पर्यायामध्ये काय दिलं? 48 दिला आहे. सांगता येत नाही दिला आहे, यापैकी नाही दिला आहे किंवा माहिती अपुरी दिली आहे. तर आपल्याला उत्तर काय येणार? यापैकी नाही येणार. ठीक आहे. सांगता येत नाही येणार नाही कारण की सांगता तर येते, माहिती अपुरी असं सुद्धा म्हणणार नाही. माहिती पूर्ण आहे परंतु आपल्याला उत्तर काय येणार? सांगता येईल. मावळलेल्या सूर्याकडे बघत शीर्षासन करत असलेल्या व्यक्तीच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? आता मावळलेला सूर्य म्हणजे इथं विचार करतो म्हटलं हे उत्तर दिशा, दक्षिण हे पूर्व आणि हे पश्चिम. सूर्य इकडून निघते. ठीक आहे. हे सूर्याची दिशा आहे ते आणि हे सूर्य इकडून मावळते. ठीक आहे. तर मावळत्या सूर्याकडे बघत शीर्षासन करत असलेल्या व्यक्तीच्या उजव्या हाताला कोणती दिशा? पहा आता शीर्षासनची ज्यावेळेस अवस्था म्हटली तर काही टेन्शन घ्यायचं नाही. आता हे एकदम सोपी गणित आहे. पहा मावळतं म्हटलं तर आपल्याला कोणती दिशा म्हणजे? मावळता म्हणजे पश्चिम दिशा. पश्चिम दिशा कोणती येणार? हे मावळत्या दिशाकडे बघत शीर्षासन करत असलेल्या एका व्यक्तीच्या उजव्या हाताला कोण? मग आता मावळती दिशा हे आहे. मग मावळती दिशा आहे म्हणजे ह्या दिशेने आपण पाहून आलो. मग सध्या आपण शीर्षासनच्या अवस्थेत नाही आहे, ह्या दिशेने पाहून आलो. तर आता सध्याच्या परिस्थितीत विचार करतो म्हटलं उजवा हात कोणत्या दिशेला आहे? उजवा हात उत्तर दिशेला आहे. परंतु हे परिस्थिती कशी आहे? सरळ आहे. त्यानं म्हटलं कसं आहे? शीर्षासनची अवस्था म्हटलं. तर मग आता जसं आहे तसंच काढून घ्यायचं. पण शीर्षासनची अवस्था म्हटली तर जे तुम्हाला दिशा आपली उत्तर येऊन आलं त्याच्या विरुद्ध दिशा सांगायची. जर मग आता इथं मी सरळ आपलं पश्चिम दिशेकडे पाहून आलो, उजवा हात समजा उत्तर दिशेकडे आहे परंतु शीर्षासन विचारलं तर उत्तरच्या विरुद्ध कोणती दिशा आहे? ते दक्षिण. म्हणून उत्तर काय येणार? दक्षिण. म्हणजे पर्याय क्रमांक 4 दक्षिण. प्रश्न क्रमांक 98. एका सायकल स्वार सकाळी 7 वाजता ताशी 5 किलोमीटर वेगाने प्रवास सुरू करतो. प्रत्येक 1 तासाच्या अंतरावर 10 मिनिटाची विश्रांती करतो. 30 किलोमीटर अंतर गावी जाण्यासाठी तो किती वाजता पोहोचेल? पहा
प्रत्येक 5 किलोमीटर अंतर चालते जो प्रति तास आहे ना, 5 किलोमीटर प्रति तास, त्याला 30 किलोमीटर जायचं आहे. म्हणजे 5 × 30 म्हणजे हे 6 तास तर त्याला लागून आले. पण प्रत्येक 10 मिनिटांतर थांबून आला, म्हणजे 6 तास म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 प्रत्येक 10 मिनिटांतर थांबून आला. म्हणजे 1 तास झाल्यानंतर 10 मिनिटं थांबला, मग पुन्हा 10 मिनिटं थांबला, मग पुन्हा 10 मिनिटं थांबला, पुन्हा 10 मिनिटं थांबला, मग पुन्हा 10 मिनिटं थांबला. मग असे किती मिनिटं थांबला तो? टोटल 50 मिनिटं थांबला. म्हणजे 6 तास 50 मिनिटं होणार का नाही? 6 तास 50 मिनिटं त्याला एकूण वेळ लागणार. तर तो किती वाजता पोहोचणार? सुरुवात किती वाजता केली होती ना? सकाळी 7 वाजता. मग 7 ते 6, 7 ते 6 मग आपल्याला जायचं आहे. म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13 म्हणजे काय होणार? 1. म्हणजे 1 वाजून किती मिनिटं होणार? 50 मिनिटं होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3, 1 वाजून 50 मिनिटं.